नमस्कार मित्रांनो, सुंदर असे मैदान आज आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियोजनात करमाळ खुर्द केसरी मैदान आज पार पडले। त्या मैदानामध्ये कोण झाले एक नंबरचे मानकरी, कसा होता फायनलचा फेरा, सुंदर असा व्हिडिओ मी घेऊन आलोय। मी तुमचा लाडका युवराज महाजन खानदेश मित्र। तर मित्रांनो, करमाळ खुर्द केसरी मैदानामध्ये 39 गट, 6 सेमी आणि एक फायनलचा फेरा पळाला। सुंदर असे नियोजन होते। समालोचनाचे काम अप्पासाहेब साबळे, सचिन पाटील यांनी पार केले आणि झेंडापंच होते तर ते सागर तांबे। तर बघूयात सुंदर असा फायनलचा फेरा आणि कोण झाले या मैदानाचे मानकरी। तर मित्रांनो, 6 नंबरचा मानकरी ठरला आहे तो तास क्रमांक 6 वरती पडलेला पाखऱ्या आणि सिंगम। 5 नंबरचा मानकरी ठरला आहे तो तास क्रमांक 4 वरती पडलेला कल्पेश पटेल यांचा हरण्या आणि सलमान पठाण यांचा विलन। 4 नंबरचे मानकरी ठरले ते तास क्रमांक 3 वरती पडलेली गाडी गणेश पप्पूदादा गणेशपूर यांचा मथुर आणि बादल। 3 नंबरचे मानकरी ठरले ते तास क्रमांक 5 वरती पळालेली गाडी माणिक फॅन्स क्लब रांजणगाव यांचा बादशाह आणि दत्तूभाऊ यांचा सोन्या। तर मित्रांनो, या मैदानामध्ये 2 गाड्यात जबरदस्त अशी लढत झाली। त्या 2 गाड्यांमध्ये ज्या लढती झाल्या त्या लढतमध्ये 2 नंबरचा मानकरी ठरला आहे तो 1 नंबर तासावरती पब्लिकला पळून किरण भाऊ यांचा शेरा आणि अण्णा भाऊ गिरडकर यांचा सोन्या। आणि मित्रांनो, करमाळ खुर्द केसरी मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ठरला आहे तो तास क्रमांक 2 वरती पळालेली गाडी शुभम फौजी यांचा माणिकराव आणि भोला बाप्पू पाटील यांचा बावऱ्या। मित्रांनो, सुंदर असे मैदान पार पडले। या मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही। तर धन्यवाद मंडळी। जय जवान जय किसान। असेच व्हिडिओ बघत राहा।